राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशनाने 22 मार्च 2025 रोजी जिल्हा न्यायालय 1 खामगाव यांच्या परिसरात तडजोडीयुक्त प्रकरणे NI ऍक्ट 138 बँक रिकव्हरी सूट तसेच वादपूर्व प्रकरणाचे राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आले होते। या लोक अदालतीमध्ये एकूण 4 फायनल नेमण्यात आले होते। पॅनल क्रमांक 1 वर पॅनल प्रमुख जिल्हा न्यायाधीश लक्ष्मीकांत बिडवाई, पॅनल क्रमांक 2 वर पॅनल प्रमुख म्हणून न्यायाधीश MB अत्तार, पॅनल क्रमांक 3 वर पॅनल प्रमुख न्यायाधीश कनिष्ठ स्तर ओंकार साने, तर पॅनल क्रमांक 4 वर न्यायाधीश विवेक राजूरकर हे होते। या लोक अदालतीमध्ये कलम 138 NI ऍक्टचे एकूण 494 प्रकरण पैकी 64 प्रकरणांमध्ये यशस्वी तडजोड होऊन रक्कम 1,96,32,651 इतकी रक्कम वसूल झाली। तसेच मोटार अपघात प्राधिकरणाचे एकूण 61 प्रकरणे ठेवण्यात आली। त्यापैकी 5 प्रकरणात यशवंत तडजोड होऊन रक्कम 29,50,000 रुपये इतकी वसूल झाली। फौजदारी प्रकरणे 293 ठेवण्यात आली होती, त्यापैकी 10,900 वसूल झाला। तसेच दिवाणी प्रकरणे 362 ठेवण्यात आली होती, त्यापैकी 27 प्रकरणात यशस्वी तडजोड होऊन रक्कम 2,60,99,166 रुपये इतकी वसूल झाली। कौटुंबिक वाद प्रकरणे एकूण ठेवण्यात आले होते। विविध बँक व फायनान्स कंपनी लिमिटेडचे प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निकाली काढण्याकरिता मोठ्या संख्येने ठेवण्यात आली होती। एकूण 11,887 प्रकरणात यशस्वी तडजोड होऊन रक्कम 4,99,01,518 रुपये वसूल झाली। या लोक अदालतीमध्ये PT लाहोडकर, RR सोनी, अजय आडशी, MG बिहाडे, RN गौडी व इतर विधिज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोक अदालत यशस्वीतेसाठी नितीन वसाडकर, श्रीराम सातव, श्रीपाद कुलकर्णी, मुकेश भोयर, भाऊजी वानखेडे इत्यादींनी परिश्रम घेतले। या राष्ट्रीय लोक अदालतीला चांगला प्रतिसाद मिळाला। तसेच खामगाव शहर पोलीस स्टेशन, ग्रामीण पोलीस स्टेशन, शिवाजीनगर पोलीस स्टेशन, पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन, हिवरखेड पोलीस स्टेशन यांचे पोलीस अधिकारी उपस्थित होते। खामगाव शहर पोलीस स्टेशन तर्फे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, अशी माहिती वरिष्ठ लिपिक नितीन वसाडकर यांनी दिली। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।